श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, भगवद्गीतेचा अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की श्रीकृष्ण महाराज काय सांगतात। तो श्लोक असा आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः। म्हणजे हे अर्जुना, जरी आपला स्वधर्म तिच्यामध्ये काही कमी असलं तरी ते श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे। आणि ते म्हणतात स्वधर्मो निधनम श्रेया। म्हणजे स्वधर्मामध्ये स्वधर्माचं आचरण करीत करीत जरी मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर आहे, हितकारक आहे। परंतु परधर्मो भयावह, म्हणजे दुसऱ्याचा धर्म जो आहे तो बरोबर नाही, आपल्यासाठी भयावह आहे, अहितकारक आहे। काही उदाहरणं आपण पाहिलेले गेल्या सत्रामध्ये की आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या स्वभावानुसार आपला जो धर्म आहे, आपलं जे कर्तव्य आहे तेच करावं। दुसऱ्याचं कर्तव्य, दुसऱ्याचं काम पाहून ते काम आपण करू नये। या अगोदरच्या सत्रामध्ये काही उदाहरणं आपण घेतले। आता थोडे आणखीन 2-4 उदाहरणं बघू आपण, म्हणजे समजेल। आपण शेतकरी आहोत, शेती करतो, चांगल्या प्रकारे करतो। परंतु एक व्यापारी आहे, तो त्याचा व्यापार फार मोठा आहे आणि तो फार पैसा कमावतो। हे बघून आपण व्यापाराकडे जाऊ नये। हां, तुमचा जर धर्म असेल, तुमचा कल असेल, तुमचा स्वभाव असेल व्यापार करायचा, तर अवश्य व्यापार करावा। आता ब्राह्मणाचं काम काय? पूजापाठ करणे, वेदाचं अध्ययन करणे, शास्त्राचं अध्ययन करणे आणि दुसऱ्यांना शिकवणे। तो ब्राह्मण म्हणाला मी दुसरं काम करतो, म्हणजे मी शेतकरी होतो किंवा एक हमाली करतो असं म्हणाला तर ब्राह्मणाला हमाली होणार नाही। मी आणखीन एक वेळ सांगतो की कोणतंही काम लहान नाही, मोठं नाही, वाईट नाही, परंतु ते आपल्या प्रकृतीप्रमाणे आहे का हे पाहायला पाहिजे। आता एखादे हमाल म्हणाला, त्याला काही जास्त ज्ञान नसतं, तो म्हणाला मी शास्त्राचा अभ्यास करतो आणि ब्राह्मणासारखा लोकांना शिकवतो, असं काही होणार नाही। त्याचा स्वभाव नाही आहे, तेवढं त्याचं ज्ञान नाही आहे। आता आणखीन एक छोटं उदाहरण घेऊ। सैनिक आहे, ते देशाच्या सीमेवरती आपल्या देशाचं संरक्षण करतात। शत्रू जर आला, शत्रूने जर आक्रमण केलं तर तिच्याबरोबर लढायला पाहिजे। तो सैनिक म्हणाला की अहिंसा परमो धर्म, असं शास्त्राने सांगितलेलं आहे। मी अहिंसा करणार नाही, मी लढाई करणार नाही, असं म्हणाला तर कसं चालेल? तशीच गोष्ट अर्जुनाची पण झाली होती। अर्जुन क्षत्रिय आहे, लढाईसाठी उभा टाकलेला आहे, युद्ध चालू होणार नाही, आणि तो म्हणतो की मी लढणार नाही, मी संन्यास घेतो, मी भिक्षा मागून निर्वाह करतो। तर प्रत्येकानं आपल्या आपल्या स्वभावानुसार कर्म करावं। शास्त्रज्ञ आहेत, प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात, तासनतास प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात। तो म्हणाला की मी दुसरं काम करतो, ते जमणार नाही। आता एक काळी पैलवान आहे, त्याने टी व्हीवरती पाहिलं की हरिश्चंद्र बिराजदार जे आहेत त्यांना हिंद केसरी मिळाला। मग तो म्हणतो मी पण कुस्ती खेळतो, मी पण हिंद केसरी होतो, असं जमेल का? काळी पैलवान आहे, तो एकदम हडकुळा आहे, तो काय हिंद केसरी होऊ शकत नाही। तर आपल्या आपल्या स्वभावानुसार प्रत्येकानं आपली शक्ती ओळखावं। भगवंताने प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे, काहीतरी चांगले गुण दिलेले आहेत। ते माझ्यामध्ये काय चांगले गुण आहेत हे प्रत्येकाने ओळखावं आणि त्याप्रमाणे काम करावं।
मी नेहमी सांगत असतो की मुलांना नेहमी सांगत असतो की आपण आवडीचं शिक्षण घ्यावं, आपल्याला जे आवडतं त्याचं शिक्षण घ्यावं. 10वीपर्यंत शिक्षण सर्वांना सारखं आहे. 10वीनंतर आपल्याला जो विषय आवडतो त्या विषयामध्ये शिक्षण घ्यावं, म्हणजे प्रगती होते. आता कित्येक जणाला मॅथ्स सायन्स आवडतं, इंजिनिअरिंगला जा. कुणाला बॉटनी झुऑलॉजी आवडतं, डॉक्टर व्हा, अवश्य व्हा. आता काही जण आहेत गणित जमत नाही, सायन्स जमत नाही, आर्ट्स अँड कॉमर्स आहे, चांगली गोष्ट आहे. कित्येक विद्यार्थी आर्ट्स आणि कॉमर्स करणारे तर चार्टर्ड अकाउंटंट होतात. चार्टर्ड अकाउंटंट होणं फार अवघड गोष्ट आहे. एक वेळेस IAS होऊ शकतो, परंतु CA चार्टर्ड अकाउंटंट होणं फार कठीण गोष्ट आहे. तर ज्याच्यामध्ये आवड आहे त्याचं शिक्षण घ्यावं. आता काही जणाला पेंटिंगचं आवड आहे, पेंटिंग करतात. त्यांच्या पेंटिंग ते ज्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये जातात त्यावेळेस त्यांच्या पेंटिंग जगात गाजतात. आता काही जणाला मूर्ती बनवण्याची आवड आहे. आता मध्यंतरी आपण ऐकलं TV वरती की राम सुतार हे वारले. हे राम सुतार त्याने काय केले, मोठमोठ्या मूर्त्या बनवले. वीर सावरकराची मूर्ती बनवली, नंतर शिवाजी महाराजाची, महात्मा गांधीची, असं वेगवेगळे मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत. तर ते जगप्रसिद्ध झाले. तर मला सांगायचा उद्देश हा की आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तो क्षेत्र निवडावा आणि त्याचा अभ्यास करावा. कोणतंही क्षेत्र कमी नाही आहे, त्यात आपण प्रगती करू शकतो. आणि जो विषय आपल्याला आवडतो तो जर विषय घेतला तर आपल्याला त्या विषयात रस येतो, रस मिळतो, आनंद वाटतो. तो विषय अभ्यासायला आनंद वाटतो. आता ज्या विषयामध्ये आपण शिक्षण घेतो त्याप्रमाणेच पुढे आपण नोकरी करतो. तर आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आनंद मिळतो तो क्षेत्र निवडा. मी आणखीन एक वेळ सांगतो, कोणतंही क्षेत्र कमी नाही, कोणतंही क्षेत्र मोठं नाही आहे. कोणतंही क्षेत्र, जरी काही क्षेत्रामध्ये पैसा मिळत असेल आणि ते जबरदस्ती आपण केलं, एखादी कलाकार आहे, पेंटर आहे, मूर्तिकार आहे, त्याला बळजबरीनं म्हटलं तू व्यापार कर, व्यापारामध्ये त्याला पैसे मिळतील परंतु त्याला काय आनंद मिळणार नाही. व्यापार करत त्याला आनंद मिळणार नाही, तो सुखी राहणार नाही. पैसा मिळेल, दुसऱ्याचं पाहून आपण करू नये. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहिलं की दुसऱ्याचा बंगला मोठा आहे, आपली झोपडी आहे गवताची, म्हणून का आपली झोपडी मोडावी का, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत होते. आपण पाहिलं ते. तर स्वधर्माचं आचरण प्रत्येकाने करावं. आता आपण स्वधर्माचं आचरण करीत आहोत का हे कसं ओळखायचं, की स्वधर्माचं माझ्या स्वभावानुसार मी आचरण करत आहे हे कसं ओळखायचं प्रत्येकाने. पहिली गोष्ट, मी जे काही काम करतो त्या कामामध्ये मला आनंद मिळतो का, आनंद मिळतो का. आता आपल्या आवडीचं ज्यावेळेस काम करतो मनुष्याला थकवा येत नाही. कितीही कष्ट पडले तर त्याला आनंद मिळतो आणि ते काम करतात ते. तर हे पाहायचं की या कामामध्ये मला आनंद मिळतो का, मला थकवा तर येत नाही ना. दुसरी एक गोष्ट पाहायची की आपल्या डोक्यावर काही जिम्मेदारी नाही, आपल्या डोक्यावर आपल्या कुटुंबाची काही जिम्मेदारी नाही आहे, कुणाची जिम्मेदारी नाही आहे आणि वेळेचं बंधन नाही आहे, वेळेचं पण बंधन नाही. असं असताना मी हेच काम केलं असतं का,
मी आता जे काम करतो तेच काम मी केलं असतं का? कुटुंबाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही आहे, तर हेच काम मी केलं असतं का? या प्रश्नाचं उत्तर आपण शोधावं. तेच काम जर आपण केलं असतं तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या स्वभावानुसार, स्वधर्मानुसार ते कार्य करता, ते चांगलं आहे. आणखीन एक माझं मत आहे, काम झालं, काम करत करत कामाचं फळ मिळालं, आनंद मिळतो, चांगली गोष्ट आहे. परंतु माझं मत आहे त्यापेक्षा काम करीत करीत, म्हणजे ते काम करीत करीत आपण आनंद घ्यावा. शेवटी फळ मिळाल्यानंतर आनंद मिळणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्या कामामध्ये रस घ्यावा, त्या कामामध्ये आवड निर्माण करावी आणि आनंद आपोआप मिळतो. मनुष्याला जरी पैसा कमी मिळाला परंतु मनुष्य आनंदी राहतो, सुखी राहतो, माझ्या आवडीचं काम करत आहे असं त्याला वाटतं. तर हे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की बाबांनो, स्वतःचं काम करा, दुसऱ्याचं काम बघून करू नका. आता अर्जुनाला काही प्रश्न पडतात. आता इथून गीता थोडी थोडी अवघड होत चालली. आतापर्यंत थोडा सोपं होता, परंतु आता पहा थोडी गीता अवघड होत चाललेली आहे. लक्ष देऊन जर ऐकलं तर समजेल. मी हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करेन. आता थोडी थोडी गीता अवघड होत चाललेली आहे. तर अर्जुनाला प्रश्न पडतो. अर्जुनाला काय प्रश्न पडतो बघा. तो श्लोक अर्जुन काय म्हणतो. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. अथ केन प्रयुक्तोऽयं म्हणजे मनुष्य कशामुळं पापाचं आचरण करतो. मनुष्याची इच्छा नाही आहे, त्याला पापकर्म करावं का लागतं. तुम्ही आत्ताच म्हणालात की स्वभावानुसार मनुष्याने कर्म करावं, परंतु माझी इच्छा नाही आहे, बळजबरीनं माझ्याकडून पाप का होतं, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुनाचा काय, सर्वाचाच प्रश्न आहे. सर्वांनाच वाटतं की आपण चांगलं कार्य करावं, चांगलं कार्य करावं, सुखाचं कार्य करावं, आनंदाचं कार्य करावं. मग पाप का करतो मनुष्य, पाप का करतो. पुण्याचं काम करावं हे सर्वांनाच वाटतं, परंतु पाप कर्म का करतो असं अर्जुन म्हणतो. आता केन प्रयुक्तम, प्रयोजन काय, हे पाप करण्याचं प्रयोजन काय. आणि माझी इच्छा नाही आहे आणि बळजबरीनं मी पाप का करतो. मी म्हणायच्याऐवजी प्रत्येक मनुष्य पाप कर्म का करतो. आता काही लोक आहेत ते पाप कर्म करतात, त्यांची प्रवृत्तीच तशी असते, ते पाप कर्म करतात. पाप कर्म करण्यामध्ये त्यांना रुची असते. परंतु सर्वसाधारण मनुष्य, त्याला आपण पापभीरू म्हणतो, ते पापाला घाबरतात. असे लोकसुद्धा असे काही कर्म करतात की तिच्यामुळं पाप घडतं. तर असा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्ण महाराजाला विचारलेला आहे. तर आता श्रीकृष्ण महाराज काय सांगतात बघा. फार महत्त्वाची गोष्ट आहे की भगवान काय म्हणतात बघा. काम एव क्रोध एव रजोगुण समुद्भवः. काम एव क्रोध एव रजोगुण समुद्भवः महाशनो महापापा विद्धेनमिहि वैरिणं. म्हणजे तू म्हणालास ना की मनुष्य पाप का करतो, त्याची इच्छा नसताना बळजबरीनं. तर ऐक म्हणे, तर हे काम आणि क्रोध हे जे आहेत ना, हे फार वैरी आहे. ते मनुष्याला पाप करायला लावतात. आणि याची निर्मिती कुठून होते, रजोगुणातून. आपण पाहिलं बघा, सात्विक, राजस आणि तामस असे 3 गुण आहेत प्रकृतीचे. तर प्रकृतीचे रजोगुण
हे तिच्यापासून हे काम आणि क्रोध उत्पन्न होतात. आणि हे काम आणि क्रोध हे महाशनो म्हणजे फार खादाड आहेत. यांना कितीही दिलं तर यांची भूक भागत नाही. आपण खादाड मनुष्य म्हणतो बघा, कितीही खाल्लं तरी त्याची भूक भागत नाही. तसं हे काम आणि क्रोध आहेत, हे खादाड आहेत. त्यांना कितीही द्या, हे काय त्यांची भूक भागत नाही आहे. आणि महापापा, ते महापाप आहेत. नुसतं पापच नाही, महापापी आहेत. तर काम एव क्रोध म्हणजे काम आणि क्रोध हे फार बलवान आहेत. ते आपणाला जबरदस्तीनं पाप करायला होतात. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं बघा, राग आणि द्वेष याबद्दल पाहिलं. राग म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची एक आपल्याला आसक्ती होते. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, तिच्यावरती प्रीती होते, प्रेम होतं आणि ती गोष्ट आवडते, त्याला राग म्हणतात. तर ह्या रागाचं रूपांतर कामामध्ये होतं. कसं होतं बघा, आपण एखादी गोष्ट आपल्याला आवडली, मग मनुष्य त्या गोष्टीचंच आपण चिंतन करतो. मग चिंतन करत करत तिची इच्छा निर्माण होते. आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती असो, एखादी वस्तू आपल्याला आवडली किंवा एखादी व्यक्ती आवडली की ती आपल्याला इच्छा होते की ती आपल्याला प्राप्त हो, ती वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला प्राप्त होवी, तिची आपल्याला आपण कामना करतो, त्याला काम म्हणतात. मग हा काम नंतर काय होतं की हे जर काम, जी इच्छा आहे ती पूर्ण नाही झाली, आपण एखादी कामना केली आणि ती पूर्ण नाही झाली तर क्रोध निर्माण होतो. क्रोधाचं कारण हे आहे की आपल्या मनासारखी काही गोष्ट झाली नाही, आपल्याला जी आवडते ती गोष्ट मिळाली नाही, तर किंवा एखादा व्यक्ती आपल्याप्रमाणे वागला नाही तरी क्रोध निर्माण होतो. तसंच द्वेष म्हणजे नावड, तिटकारा, नकोसं वाटणं, तिच्यापासून सुद्धा आपल्याला कधी कधी क्रोध निर्माण होतो. काही मनुष्य आपल्याला आवडत नाही, मग त्या मनुष्याबद्दल आपल्याला क्रोध असतो. तर रागाचं रूपांतर कामात होतं, द्वेषाचं रूपांतर क्रोधात होतं. आणि काम पूर्ण नाही झाला, इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याचं रूपांतर क्रोधात होतं. हा काम, आता श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की हा काम जो आहे रजोगुण आहे. त्याचं रूपांतर काय होतं क्रोधात. क्रोध हा तमोगुण आहे, म्हणजे आपण अधोगतीला जातो. रजोगुणापासून तमोगुणापर्यंत मनुष्याने काय करायला, वरवरती जायला पाहिजे. तमोगुणापासून रजोगुण, रजोगुणापासून सत्वगुणाकडे जायला पाहिजे. परंतु ते न होता इथं रजोगुणापासून आपण तमोगुणाकडे जातो. आता काय, काम जो आहे हा कधीच नष्ट होत नाही. हे प्रत्येक शास्त्राने सांगितलेलं आहे की इच्छा, काम म्हणजे इच्छा. मनुष्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत आणि कधीच कमी होत नाहीत आणि कधीच नष्ट होत नाही. किंवा नष्ट होतात, मनुष्य मरण पावला की नष्ट होतात. तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य नेहमी इच्छा करत राहतो, कामना करत राहतो. आता मग करायचं काय? हा जो रजोगुण काम आहे, आता एखादा प्रश्न पडेल की आपण भक्तीची इच्छा करू नये का, भक्ती करण्याची इच्छा करू नये का, किंवा ज्ञान मिळवण्याची कामना करू नये का, की भगवंत प्राप्तीची कामना करू नये का? ती अवश्य करावी, त्याला आपण काम म्हणतात. पण तो काम जो आहे सत्वगुणी आहे, रजोगुणी नाही. रजोगुणी काम जो आहे तो मनुष्याला अधोगतीला नेतो. आणि भगवंताची भक्ती करणे, भगवंताबद्दलचं ज्ञान प्राप्त करणे, भगवंताला प्राप्त करून घेणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही कर्म आहेत, ह्या कामना ज्या आहेत ह्या सत्वगुणी आहेत. रजोगुणी कामना ज्या आहेत त्या वाईट आहेत. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की
हा काम आणि क्रोध जो आहे तो फार वाईट आहे. तो जबरदस्ती मनुष्याला पाप करायला लावतो. हा खादाड आहे. म्हणून याचं नियंत्रण करायचं. आता पहा, क्रोध हा कधीच समूळ नष्ट होत नाही. जोपर्यंत आपण मानव आहोत तोपर्यंत कधीच हा क्रोध कमी होत नाही. क्रोधाचं मग काय करायचं? क्रोधाचं नियंत्रण करायचं. क्रोधाचं नियंत्रण करायचं. कसं क्रोध नियंत्रण करायचं? क्रोध कसा कमी करायचा? काही तात्पुरते उपाय आहेत क्रोध कमी करायचे. आता केव्हा राग आला, आपला कशाबद्दल तरी राग आला, राग म्हणजे क्रोध, इथं राग म्हणजे तो राग नाही आहे, इथं क्रोध. तर काय करायचं? त्या ठिकाणाहून निघून जायचं, सर्वात चांगला उपाय. आणि मौन राहायचं. आणखीन एक रामायणामध्ये फार महत्त्वाचा संदर्भ येतो. लक्ष्मणाला फार क्रोध आला होता की सुग्रीव हा श्रीरामाचं कार्य करत नाही. श्रीरामानं वालीला मारलं, परंतु सुग्रीव हा सीतामातेचा शोध घेत नाही आहे. त्यावेळेस लक्ष्मण सुग्रीवाला जाब विचारण्यासाठी जातो. फार क्रोध येतो. मग क्रोध आल्यानंतर हनुमंतरायाने काय केलं? आता ह्या क्रोधाला कसं कमी करायचं? मग त्याने काय केलं की तारा, वालीची जी पत्नी होती तारा, तिला पाठवलं स्वागताला लक्ष्मणाकडे. मग ज्यावेळेस तारा लक्ष्मणाकडे गेली स्वागताला, लक्ष्मणाचं एक आहे, परस्त्री पाहिलं की ते मान खाली घालतात, परस्त्रीकडे पाहत नाही. मग असं केल्यानंतर लक्ष्मणाने काय केलं की खाली मान घातली. तारेला बघितल्यानंतर खाली मान घातली. खाली मान घातल्यानंतर मनुष्य क्रोध करू शकत नाही. आपला प्रत्येकाने अनुभव घ्यावा की राग आला की खाली मान घाला. खाली मान घालून मनुष्य ओरडू शकत नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत क्रोध कमी करायचा. श्वासोश्वास घ्यावा, दीर्घ श्वास घ्यावा, हळूहळू घ्यावा, असे बरेच आहेत. परंतु कायमस्वरूपी जर क्रोध कमी करायचा असेल, क्रोध हा हळूहळू कमी होतो, एकदम कमी होत नाही. तर हळूहळू जर कमी करायचा असेल तर सत्संगाशिवाय, सत्संग हा प्रभावी उपाय आहे. प्राणायाम मी नेहमी सांगतो, प्राणायाम करावं, ध्यान करावं आणि नामस्मरण. ह्या 3-4 ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही केलात, संताबरोबर राहिलात, प्राणायाम केलात, ध्यानधारणा केलात आणि नामस्मरण केलात, तर क्रोधावरती विजय मिळवू शकतो, क्रोध कमी होऊ शकतो. परंतु क्रोध हा कधीच समूळ नष्ट होत नाही. आणखीन एक आहे, क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर काम कमी करायला पाहिजे. काम हा अग्नीसारखा आहे, त्याला कामाला सारखं विषय देत राहिला, जसं अग्नीला जर तेल दिलं, तूप दिलं, लाकडं घातलं अग्नीमध्ये तर अग्नी भडकतो, तशा प्रकारे हा जो काम आहे तो खादाड म्हणलेला आहे. त्याला ती इच्छा सारखं विषयाचं जर इंधन देत गेला तर हा काम वाढत जातो. तर काम कमी करायचं असेल तर त्याला विषयापासून आपण दूर राहावं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत काम आणि क्रोधाला नियंत्रण ठेवण्याच्या. प्रत्येकाने आपला अनुभव घ्यावा, नुसतं ऐकून होणार नाही आहे. प्रत्येकाने आपला अनुभव घ्यावा, उपाय करावेत, संताबरोबर बोलावं. संत तुम्हाला नक्की सांगतील की काम क्रोध कसे कमी करता येईल. आता हे सत्र इथंच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.